नमस्कार. आज आपण शंकर पार्वतीचा ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय याच्या संदर्भातील स्तोत्राचा अभ्यास करणार आहोत. हे कार्तिकेय स्तोत्र हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र या नावाने ओळखलं जातं. स्कंदपुराणामध्ये कार्तिकेय महात्म्य वर्णन करताना प्रज्ञाविवर्धन स्तोत्राची रचना केली आहे. या स्तोत्रात स्वामी कार्तिकेयाची 28 निरनिराळी नावे आली आहेत आणि त्या विशेष नामांवरून कार्तिकेयासंदर्भातील बरीच माहिती आपल्याला मिळते. लहान मुलांची प्रज्ञाशक्ती कुशाग्र असेल तर शिकवलेलं ज्ञान त्यांना लवकर आत्मसात करता येतं. मनुष्याच्या बुद्धीचे 3 भाग पडतात. पहिली प्रज्ञा, दुसरं मेधा आणि तिसरी प्रतिभा. प्रज्ञा म्हणजे ग्रहणशक्ती, आकलनशक्ती म्हणजेच शिकवलेलं लवकर समजणं. दुसरी मेधा म्हणजे स्मरणशक्ती, शिकवलेलं ज्ञान दीर्घकाळ लक्षात राहणं. आणि तिसरी शक्ती आहे प्रतिभाशक्ती, म्हणजेच नवनव उन्मेषशालिनी कल्पनाशक्ती, म्हणजे आपण जे ज्ञान मिळवलं त्याच्यातून आपल्याला नवीन नवीन कल्पना सुचणं. विवर्धन म्हणजे वाढवणारं. म्हणून हे स्तोत्र म्हणजे एक शक्तिशाली मंत्र आहे, ज्याच्या नियमित पठणाने आपल्या बुद्धीमध्ये वाढ होते. आणि ही वाढ होण्यासाठी लहान मुलांना जशी ज्ञानाची देवता सरस्वती, त्याप्रमाणे हा कार्तिकेय, शंकरपुत्र कार्तिकेय हा सुद्धा प्रज्ञेची देवता म्हणून प्रसिद्ध आहे, ओळखला जातो. आणि म्हणून सनतकुमार ऋषी हे याचे कर्ते आहेत. या स्तोत्राचे प्रत्येक स्तोत्राला ऋषी असतात, तसे या स्तोत्राचे ऋषी सनतकुमार. कार्तिकेय ही देवता अनुष्टुप छंद, सकल विद्यासिद्धीसाठी जपाद्वारे म्हटले जाणारे असे हे याचा विनियोग केला जातो. रुद्रयामलामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. आणि म्हणून या स्तोत्राची जी 28 नामांची नामावली आहे, विशेष नामांची, ती आपण क्रमाने बघूया. श्लोक 1 ते 4 मध्ये त्या 28 विशेष नामांचा उल्लेख आहे आणि शेवटचे 2 श्लोक फलश्रुतीचे आहेत. पहिलं विशेष नाम घेतलेलं आहे योगीश्वर. योगी नाम ईश्वर, योगीश्वर म्हणजे योगी जनांचा ईश्वर, सर्व योगी लोकांना जो पूज्य आहे, आदरणीय आहे असा. दुसरं विशेष नाम घेतलं आहे महासेना, म्हणजे मोठा श्रेष्ठ असा सेनापती. तो देवांचा सेनापती होता, उत्कृष्ट योद्धा होता आणि म्हणून त्याला महासेना अशी उपाधी दिलेली आहे. तिसरं विशेष नाम घेतलं आहे कार्तिकेय. कृत्तिका या शब्दाशी याचा संबंध आहे. 6 कृत्तिकांनी ज्यांचा सांभाळ केला असा जो तो कार्तिकेय. कृत्तिका म्हणजे अप्सरा. अग्निनंदन, चौथं विशेष नाम आहे अग्नीचा नंदन म्हणजे पुत्र. हा शिवाचं वीर्य अग्नीने कबुतराच्या रूपात जाऊन धारण केलं होतं अशी कथा आहे. आणि म्हणून त्या अर्थाने कार्तिकेयाला अग्निपुत्र असं म्हटलेलं आहे. स्कंद शब्दाचा जर संस्कृतमधला मूळ अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ आहे क्षरण, अर्थात विनाश. मग इथे कोणत्या अर्थाने आलेला आहे तो? तर तारकासुराच्या वधासाठी ज्याचा जन्म झाला असा संहारक शक्तीचे स्वरूप असणारा असा जो तो स्कंद. पुढचं विशेष नाम घेतलं आहे कुमार. हा सगळा पराक्रम त्यांनी तरुण वयात कुमार अवस्थेमध्ये केलेला आहे आणि म्हणून कुमार वयात याने तारकासुराचा वध केला, म्हणून त्याची पूजा किंवा त्याचं ध्यान आपण कुमार रूपातच त्याला भजतो. याला अनेक नावं आहेत, त्यातली याच्यात 28 नाव आहेत. त्याच्याशिवाय मुरुगन नावाने तो दक्षिणेत सुद्धा ओळखला जातो, भजलं जातं त्याला. पुढचं विशेषण नाम आहे सेनानी, देवांचा सेनापती, सेनाप्रमुख. वरती महासेनामध्ये आपण हाच अर्थ पाहिला. 8वं विशेष नाम आहे स्वामी शंकर संभवा, म्हणजे स्वामी शंकरापासून उत्पन्न झालेला. संभव म्हणजे जन्म झालेला. आता हा शंकरपुत्रच आहे म्हणून शंकर संभव. पुढचं विशेष नाम आहे गांगेय, गंगापुत्र.
अर्थात गंगेपासून उत्पन्न झाला याच्या मागची कथा अशी आहे, जे अग्नीने कबुतराच्या रूपात शिवाचं वीर्य धारण केलं, त्याचं तेज त्याला सहन झालं नाही अग्नीला, आणि म्हणून अग्नीने ते शिवाचं वीर्य गंगा नदीत येऊन टाकलं. गंगेने ते धारण केलं आणि म्हणून कार्तिकेयाला गांगेय असेही म्हणतात. पुढचं 10वं विशेष नाम आहे ताम्रचूड. ताम्र म्हणजे तांबडा. ज्याचा तुरा तांबड्या रंगाचा आहे, लाल रंगाचा आहे, असा जो कोंबडा, हा असा कोंबडा स्कंदमूर्तीच्या कार्तिकेयाच्या हातात आहे. अग्नीने त्याला हा कुक्कुटध्वज दिला होता असं म्हणतात, आणि म्हणून ताम्रचूड म्हणजे ज्याच्या हातामध्ये तांबड्या रंगाचा तुरा असणारा कोंबडा आहे, असा जो तो कार्तिकेय. पुढे 11वं जे विशेष नाम आलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ब्रह्मचारी. आपण व्यवहारामध्ये ज्या अर्थाने लग्न न केलेला अशा व्यक्तीला आपण ब्रह्मचारी हे विशेष लावतो, परंतु इथं तो अर्थ नाही आहे. ब्रह्मम आचरती इति ब्रह्मचारी असा खरा ब्रह्मचारी शब्दाचा संस्कृतमधला अर्थ आहे. म्हणजे काय, तर ब्रह्माचं स्वरूप जाणून घेण्यासाठी ज्या पद्धतीने शास्त्रोक्त आचरण केलं पाहिजे असं आचरण करणारा जो तो कार्तिकेय, ब्रह्मचारी कार्तिकेय. 12वं विशेष नाम आलं आहे शिखीध्वज. शिखी म्हणजे मोर. ज्याच्या ध्वजावर मोर हे चिन्ह आहे. प्रत्येक ध्वजावरती एक चिन्ह असतं आणि याच्या ध्वजावरती कार्तिकेयाच्या मोर आहे, आणि त्याचं वाहनसुद्धा मोर आहे हे आपल्याला माहितीच आहे, म्हणून त्याला शिखीध्वज हा असं म्हटलेलं आहे. 13वं विशेष नाम आलं आहे तारकारी. अर्थातच अरी म्हणजे शत्रू. तारकासुराचा शत्रू म्हणजेच तारकासुराला मारण्यासाठी ज्याने जन्म घेतला तो तारकासुराचा वध करणारा, म्हणून कार्तिकेयाला तारकारी असं म्हटलेलं आहे. 14वं विशेष नाम आहे उमापुत्र. उमा म्हणजे पार्वती, पार्वतीचा मुलगा. आता हा शंकर पार्वतीचा मुलगा, यांनी तारकासुराचा वध हाच करू शकेल, म्हणून त्या दोघांना पुत्रप्राप्ती व्हावी अशी सर्व देवांची इच्छा होती. पुढचं विशेष नाम 15वं घेतलेलं आहे क्रौंचाराती. क्रौंच नावाच्या पर्वताचा शत्रू. आराती म्हणजे शत्रू. आसामच्या उत्तरेकडच्या भागामध्ये क्रौंच नावाचा पर्वत त्या काळामध्ये होता, आणि कार्तिकेयाने आणि नंतर परशुरामाने देखील तो विद्ध केला. विद्ध केला म्हणजे त्याची उंची वाढू दिली नाही. त्याला फार गर्व झाला होता, आणि म्हणून त्याचा गर्वहरण क्रौंचाचं ह्या षडाननाने कार्तिकेयाने केलं, म्हणून त्याला क्रौंचाराती असं विशेषण लावलं जातं. 16वं विशेष नाम आहे षडाननः. षट म्हणजे 6. ज्याची 6 मुख, आनन म्हणजे मुख, ज्याला 6 मुख आहेत असा जो तो कार्तिकेय. कार्तिकेयाची जर तुम्ही मूर्ती बघितली तर तो षण्मुखानंद असतो. षण्मुख असतात, त्याला 6 मुख असतात. पुढचं विशेष नाम आहे शब्द ब्रह्मस्वरूप. शब्द हेच ब्रह्म म्हणजे शब्दरूपी ब्रह्म, आणि या शब्दब्रह्माच्या म्हणजेच महान आध्यात्मिक रहस्यांचं ज्ञान करून देणारा, म्हणजे शब्द हा शक्तीचा स्रोत असतो, आणि त्या शक्तीचं जे रहस्य आहे त्याचं ज्ञान करून देणारा असा बुद्धिमान जो होता तो शब्द ब्रह्मस्वरूप. हा जे जणू काय तो मूळ शब्दरूपाचा स्वरूपच आहे शब्दब्रह्माचं. पुढचं विशेष नाम घेतलं आहे सिद्ध. कोणतंही कार्य करण्यास जो सिद्ध आहे, सक्षम आहे, त्याला सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत, आणि योगी पुरुष आहे, सिद्ध पुरुष आपण ज्याला म्हणतो, असा तो सिद्ध आहे. 19वं विशेष नाम घेतलं आहे सारस्वतः. विद्या, ज्ञान, वाणी यांच्यावरती ज्याचा स्वामित्व आहे, म्हणजेच काय, तो सरस्वतीचा उपासक आहे. सरस्वती त्याच्यावरती प्रसन्न आहे. पुढचं विशेष नाम 20वं घेतलं आहे गृह. इथे 2 पाठभेद आहेत. गृह पण लिहिलं आहे आणि काही पोथींमध्ये गुरु असा शब्द पण आलेला आहे. गुरु असा पाठभेद घेतला तर जो सारस्वतांचा गुरु आहे, सरस्वतीच्या उपासकांना आदरणीय आहे, आणि गृह घेतलं तर निवासस्थान, ज्या ठिकाणी सरस्वती राहते असं तिचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी हा कार्तिकेय पण आहे. अशा अर्थाने त्याला गृह आणि गुरु असे 2 पाठभेद या ठिकाणी आलेले आहेत.
21वा विशेष नाम घेतलं आहे सनत कुमार. सनत सनकादी जे ऋषी होते त्यांच्याप्रमाणे जो नेहमी शुद्ध स्वरूपात आणि युवावस्थेत तरुण अवस्थेत आहे असा जो तो कार्तिकेय, त्याला सनत कुमार असं म्हटलेलं आहे. पुढे 22वा विशेष नाम घेतलेलं आहे भगवान. भग शब्दाचा संस्कृतमधला अर्थ आहे ऐश्वर. जो ऐश्वर्य संपन्न आहे, वत प्रत्यय हा संपन्नतेचा निदर्शक आहे, वत आणि मत, तसा भगवान म्हणजे ऐश्वर्य संपन्न असणारा. आता हे कोणतं ऐश्वर्य? संपत्तीचं, पैशाचं नव्हे, विद्येचं, ज्ञानाचं ऐश्वर्य, ज्ञानैश्वर्य संपन्न आहे तो. पुढचं विशेष नाम घेतलेलं आहे भोग मोक्षप्रद प्रभू. प्रभूचा अर्थ आहे स्वामी. आता हा कशाचा स्वामी आहे? हा भोगप्रद पण आहे आणि मोक्षप्रद पण आहे. आणि म्हणून ऐहिक सांसारिक पुण्यकर्मांच्या भोगांचं जे फळ स्वर्ग तोही प्राप्त करून देणारा आणि मोक्षप्रद म्हणजे आध्यात्मिक कर्मांचं जे अंतिम फळ मोक्षप्राप्ती ते मिळवून देणारा. आणि म्हणून ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही प्रकारच्या फलप्राप्तींचा जो स्वामी आहे, जो मनुष्याला ते दोन्हीही फल प्राप्त करून देऊ शकतो, असा प्रभू स्वामी कार्तिकेय. म्हणून त्याला भोग मोक्ष प्रद प्रभू. प्रद म्हणजे देणारा. पुढचं विशेष नाम घेतलेलं आहे शरजन्मा. शरवण नावाचं गवत असतं, त्या गवताच्या वनामध्ये ह्या कार्तिकेयाचा सांभाळ 6 कृत्तिकांनी केलेला होता आणि म्हणून याला शरजन्मा असे सुद्धा विशेष नाम लावलं जातं. पुढचं 25वं विशेष नाम आहे गणाधीश पूर्वजो. गणाधीश म्हणजे गणपती, त्याच्या पूर्वज म्हणजे आधी जन्मलेला. पूर्वम जन्म म्हणजे ज्याच्या आधीचा जन्म, त्याच्या आधी जन्माला जो आलेला आहे पूर्वज. पुढचं विशेष नाम घेतलेलं आहे मुक्ती मार्ग कृत. सगळी सोपी विशेषण नामाला त्याला लावलेली आहेत. मुक्तीचा मार्ग सरळ करून देणारा, कृत म्हणजे करणारा, प्राप्त करून देणारा. तेव्हा हा मुक्तीचा मार्ग म्हणजेच मोक्षप्रद जो वर आलेला होता. तेव्हा मोक्षप्राप्तीसाठी काय करायला पाहिजे याचा मार्ग दाखवणारा. नुसतीच मुक्ती प्राप्त करून देणं मोक्षप्रद नाही आहे, तर त्यासाठी माणसाने काय करावं याचा मार्ग त्याला मार्गदर्शन जो करतो, मार्ग दाखवतो असा तो. 27वं विशेष नाम घेतलं आहे सर्वागम प्रणेता. आगम म्हणजे वेद. सर्व वेदशास्त्रांकडून वंदिलेला, पूजिलेला अशा अर्थाने प्रणेता, जे वेदशास्त्रसुद्धा ज्याला नमन करतात असा हा जो तो कार्तिकेय सर्वागम प्रणेता आहे. आणि शेवटचं विशेष नाम त्याला वापरलेलं आहे वांछितार्थ फलप्रद. वांछित म्हणजे इच्छिलेलं. मनुष्य जीवनाचं जे इच्छित फल आहे ते वांछित फल आहे ते देणारा. आता इथे स्वर्ग हे वांछित फल नाही म्हटलेलं. त्यांना म्हणायचं जे आहे ते आध्यात्मिक फल, मनुष्य जीवनाचं इच्छित फल, मोक्ष हे संदर्भ घेतलेला आहे. आणि म्हणून मोक्षप्रदामध्ये जो अर्थ आलेला आहे तोच इथे वांछितार्थ फलप्रदा. माणसाने इच्छा जी करायची आहे ती सुद्धा उच्च पातळीची करायची. देव आपल्याला सोनं देणार आहे आणि आपण तांबं घेत बसायचं मागायचं असं नाही. आणि म्हणून तुम्ही वांछना इच्छा करताना सुद्धा मोक्षाची सगळ्यात शेवटचं जे आपलं फल आहे ते मोक्षफल प्राप्त व्हावं अशी इच्छा केली तर ती तुम्हाला तो देणारा असा आहे. अशा प्रकारे या 28 विशेष नामांमधून कार्तिकेयाशी संदर्भ असणारी, त्याच्या संदर्भातली, त्याच्या आयुष्यातली बरीचशी माहिती आपल्याला मिळाली. थोडक्यात पण अतिशय प्रभावी शब्दांमध्ये मांडलेलं हे स्तोत्र, याची शेवटच्या 2 श्लोकांमध्ये, श्लोक क्रमांक 5 आणि 6 मध्ये फलश्रुती दिलेली आहे. आता प्रत्येक स्तोत्राला फलश्रुती ही देतातच, कारण आपण हे स्तोत्र म्हटलं तर मला काय मिळेल, मी का म्हणायचं हे स्तोत्र, हा माणसाच्या मनाला सर्वसाधारणपणे पडणारा हा प्रश्न आहे. आणि म्हणून स्तोत्र म्हणल्यानंतर काय काय तुम्हाला मिळू शकतं हे सांगणारे हे 2 श्लोक आहेत. आणि हे कार्तिकेय स्वतः सांगतोय. प्रत्युषे श्रद्धयायुक्त. प्रत्युष म्हणजे पहाट. पहाटेच्या वेळी श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या म्हणजे कार्तिकेयाच्या 28 नामांचं जो पठण करेल तो मुका जरी असला
तरी तो वाचस्पती बनेल, वाणीचा अधिपती होईल. आपण मूकं करोति वाचालम श्लोक माहिती आहे. त्याप्रमाणे केवळ तो बोलू शकेल असं नाही, नुसता बोलू शकेल असं नाही, तर तो वाणीमध्ये निपुण होईल, प्रभावी वक्ता होईल. एवढं सामर्थ्य या संस्कृत कार्तिकेय स्तोत्रामध्ये आहे. शेवटच्या 6व्या फलश्रुतीचा श्लोक जो आहे त्यात म्हटलेलं आहे की हा जो मंत्र मी तुम्हाला दिला आहे, मंत्र म्हणजे हा पूर्ण स्तोत्र हे एक महामंत्र आहे. फार मोठी शक्ती आहे त्याच्यात महामंत्राची. जसा रामरक्षा हा मंत्र आहे तसंही सुद्धा हा एक महामंत्र आहे. आणि म्हणून मी दिलेला हा महामंत्र म्हणजेच आध्यात्मिक उपदेश जो आचरणात आणेल किंवा माझ्या नावाचा भक्तिपूर्वक जो जप करेल तो महामंत्रासारखं कार्य करेल. म्हणजे त्याच्या हातून महामंत्राचं कार्य घडेल आणि हा महामंत्र शक्तिशाली मंत्र या संपूर्णपणे फल देणारा त्या व्यक्तीला असेल. म्हणजे जो भक्त माझ्या या दिव्य लीलांचं वर्णन करणाऱ्या 28 नामांचं चिंतन करेल, कीर्तन करेल. चिंतन स्वतः करायचं आहे, कीर्तन म्हणजे इतरांना देखील सांगायचं आहे. त्याला महान ज्ञान आणि बुद्धी प्राप्त होईल, यात काहीच संशय नाही. नात्र कार्या विचारणा, इथे काहीही संशयाला जागाच नाही, विचारूच नका. अशा पद्धतीने हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र सनतकुमार ऋषींनी रचलेलं, यामध्ये स्कंदपुराणामध्ये जे आलेलं आहे ते स्कंदपुराणातलं कार्तिकेयाचं महात्म्य सांगणारं हे प्रज्ञावर्धन स्तोत्र या ठिकाणी संपूर्ण होत आहे.